असला तर तिथं जाऊन तरी काय करायचं आहे? तिथं जायला हौस आहे का काही आम्हाला? तर नाही आहे. माझा समाज आरक्षणासाठी तिथं चालला आहे. आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो, पण तोडगा नाही आहे त्याच्यात. जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे, त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय आहे, 1.5 महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय आहे, त्याच दुरुस्त्या आहेत, त्यांचं तेच सुरू आहे आणखीनसुद्धा. परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने येणार आहे. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक, शासन निर्णय, आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणलं ठीक आहे, मग तेच येऊ द्या, तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच. कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्यात असं मग ऐकून ये की बाईट आल्या आता की गुलाल उधळणार इथंच म्हणून लोणावळ्यातच. आता मग आम्ही पण थांबलो, आम्हाला आरक्षणाचाच गुलाल उधळायचा आहे. म्हणजे एकूण चर्चेत काही नाही आहे. सगळे परिपत्रक येत आहेत, निर्णय येत आहेत, अमुक काढतायत, सगळे सोयऱ्यांच्या व्याख्याचं काढतायत, 54 लाखांचा विषय काढतायत, 54 लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत. म्हणजे काढतायत, येत आहेत असं म्हणतात, ते काढतायत. मग ते काढणारच आहे समजा आणखीन पण. आणि मग मी नाही थांबू शकत, मला जात महत्त्वाची आहे ना. मग त्यांचं शिष्टमंडळ येणार आहे तर पुढे थांबल, आम्ही तिथं थांबू, पुन्हा चर्चा करू. कधी येणार आहे ते शिष्टमंडळ आणि त्यांची तुमची भेट कुठं होईल? ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच. एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला, आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे, बाजूला थांबू, आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत जास्त. मोठं लगेच निघणार म्हणजे कोण असणार आहे त्याच्यात? ते नाही सांगितलं त्यांनी, पण मोठंच आहे. तुम्हाला म्हणजे काय मोठं म्हणजे कोण?